हॅलो, नमस्कार. सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता इथं आज आई येळ अमावस्याचं स्वयंपाक करणार आहे. तर बघू शकता भाजीपाला ते सगळं आज म्हणतात भाजीपाला गावाकडं. तर हे बघा तुरीचे सोले आहेत जे वाफवून घेतलेले आहेत म्हणजे उकडून. इथं कांद्याची पात आहे, मेथीची भाजी आहे. बघू शकता स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. मस्त असे सोलेसुद्धा वाफवून घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे एकदम छान म्हणजे वाफवलं ना तर भजी शिजायला छान वाटते. ही अशा प्रकारे इतकं वाफवून घ्यायचं. ते दाखवत आहे आई तुम्हाला. तर आणि इकडं बघा अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्टही आहे, नुसतं अद्रक लसूणसुद्धा आहे. फक्त आम्ही भजीलाच तेवढा अद्रक लसूण वापरतो. एरी वेळेस केव्हाच भाजीत आमच्या अद्रक लसूण राहत नाही, नुसतं लसूण राहते. इकडं बघा मोठं पातेलं ठेवून घेतलेलं आहे आईनं. तेल चांगलंच टाकून घेतलेलं आहे. आणि हे 10 माणसांची भजी आहे. तुम्ही बघू शकता मस्त तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकलेला आहे. आणि आता पुढे पुढे बघचाल जी आम्ही चूक केली ते तुम्ही करू नका. ते मी सरळ सरळ चूकसुद्धा झालेली असली तर आई दाखवून टाक म्हणते, त्यामुळे दाखवत आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथं काय झालेलं आहे. इथं बघू शकता तेल फोडणी सगळी झालेली आहे. आईनं एकदम कांद्याची पात टाकून दिलेली आहे. खूप काही गडबड असते. इतका स्वयंपाक करणं म्हणजे काही साधी गोष्ट नसते. मग पुन्हा लक्षात आल्याच्या नंतर आईनं काय केलं, पुन्हा कढईमध्ये तेल टाकून इकडं डबल वेळेस दुसरी फोडणी करणार आहे. आता त्याच्यामध्ये काय घालणार आहे ते बघा. तर तुम्ही इथं काय करायचं, तेल फोडणी घातलेल्या जागीच ते अद्रक लसूण टाकून घ्यायचं आणि पुन्हा कांद्याची पात आणि मेथीची भाजी. इथं कांद्याची पात मेथीची भाजी आई ह्या पातेल्यामध्ये छानपैकी असं तळून घेणार आहे. आणि तिकडं फोडणीला आता काय करणार आहे बघू शकता तुम्ही. आता ह्याला एकदमच पाणी टाकायचं, घाई करायची नाही, काही नाही. दमानं शांततेनं पेशन्स ठेवून छान भाजून घ्यायचं. आणि इकडं बघा तेलामध्ये आईनं अद्रक लसूणची पेस्टही आणि कोथिंबीरची सगळंच घालून थोडंसं त्याला छान तळून घेणार आहे. आणि इकडं झाकण ठेवून ह्याला वाफवून घेत आहे, इकडं वाफत आहे ते पण. आणि तुम्हीसुद्धा असंच येळवशीचा स्वयंपाक करता का? नसता येळवशीला जेवायला गेलं ना ते स्वयंपाक कसा सुंदर बनतो तर ह्या अशा प्रकारे बनतो बघा. इतकं छान की नाही. ह्या जेवणाला खरंच तुम्ही म्हणचाल खरंच कोणत्या रेस्टॉरंटमध्ये हे स्वयंपाक बनत नाही. खूपच छान टेस्ट येते ह्याची. आणि इकडे बघा कांद्याची पात आणि मेथीची भाजी किती मस्त वाफवून निघालेली आहे, एकदम छान. आता ती फोडणी आईनं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. एकदम छान वाटतंय असं छान भाजून भाजून घ्यायचं. कधी त्याची चव भाजण्यानंच येते, एकदम टाकलं ना तर येत नाही. आता ह्याच्यामध्ये आई तुरीचे सोले टाकून घेणार आहे. तुम्ही कोणी कोणी ह्याच्यामध्ये शेंगदाणे वटाणे काही घालतात. इकडल्या भागामध्ये आम्ही कर्नाटकाचे पण इकडं महाराष्ट्रात राहतो. हे बघा फोडणीसुद्धा आईने टाकून घेतलेली आहे. काहीही टाकतात, गाजर टाकतात, टोमॅटो टाकतात, असं टाकायचं नाही. ते भज्जीच म्हणत नाही, ती भाजी म्हणतात त्याला. तर भज्जी करायची असली तर खास कर्नाटकी भज्जी ही अशी असते, नुसत्या सोल्या कांद्याच्या पातीची आणि मेथीच्या भाजीची. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आईनं त्याला चव यावं म्हणून. आता हे सोले वाफवून घेतलेले असूनही आई छान त्यांना परतून परतून घेत आहे. थोडंसं हळदी पावडर आता जसंच लागते तसं, मिरची पावडर खूप लागते तशी तशी टाकलेली आहे. थोडी बेडकी मिरची टाकलेली आहे आईनं. का तर आता 10 माणसांचा स्वयंपाक म्हणल्यानंतर तसंच राहील. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे भरपूरशी. ही बघा इतकी टाकूनही आईला पुरी झाली नाही तर ती आणखी कापतच होती. का तर भरपूर आणलेली होती कोथिंबीर, त्यामुळे भरपूर टाकलेली आहे भाजीला छान. आणि ह्या वर्षीचे आम्ही खूप धन्यवाद म्हणणार की महादेव मामांनी ह्या वर्षी तुरीच्या शेंगा दिल्या, कोथिंबीर दिले, त्यामुळे भज्जी खूप छान साजरी झाली. ही बघा इथं आईनं चिंचेचा कोळ, हिरव्या चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे. आणि ही फोडणी निघत नव्हती म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं गरम पाणी करून तेही टाकलेलं आहे. तर महादेव मामाने खूप छान. नाहीतर आई काय करणार होती, तुरीचे जे आपले तुरी असतात ना त्याला उकडून घेऊन भज्जी करणार होती. पण करायचं आम्हाला माहीत आहे. का तर आम्ही गावाकडले लोक, आम्हाला येळवस करेपर्यंत मन लागत नाही आमचं. आईच्या तर आमचं बिलकुल मन लागत नाही. ही बघा असं मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार, लागतं इतकं मीठ. आणि आंबट पाणी ते चिंचचं टाकलं ना त्याच्यापासून चव खूप छान येते. आता हे छानपैकी गॅसवर शिजत आहे. आता पुढली प्रोसेस पुढं करते आई. ह्याला पण छान उकळी येऊ द्यायची, छान शिजू द्यायचं. इथंच बघून खूप छान वाटत आहे. हरभऱ्याचं पीठ जे आपल्या डाळीचं पीठ असते ना ते टाकून टाकून हाटून हाटून असं ते पाण्यामध्ये हाटून घ्यायचं. ते इकडले काही लोक मी बघते ते पाण्यामध्ये पीठ कालवून वततात. अरे तसं करायचं नाही, ते बिलकुल चवच लागत नाही, ती भज्जीच वाटत नाही, ती पिठलं होऊन बसते. ही आई ना करते ना आमची आई, हाटीव आहे ही भज्जी. हे मस्त पीठ घालून जी हटलेली भज्जी असते ना त्याची चवच खूप भारी. एक वेळेस असं करून बघा, बिलकुल गाठ होणार नाही. का तर ते मधून पाणी उखळतं राहते. आणि आई वरून काय की ते आता थोडंसं गुळाचा खडा टाकलेला आहे, ते पण एक शास्त्र आहे. आणि गुळ टाकावं, एकदम चांगलं राहते. थोडंसं चिमूटभर. आणि छान आता भज्जी रट 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 शिजत आहे. रट रट शिजणं म्हणत तर ती एकदम परफेक्ट झाली. ही भज्जी 8 दिवस सुद्धा आरामात राहते, हिला काहीच होत नाही. काढतात, फोडणी घालतात, खातात. आता भज्जी झालेली आहे. आई इथं काय की मस्तपैकी खीर करून घेणार आहे.
तर खीर कशी, पाण्याला आदण ठेवलेलं आहे, तांदूळ धुवून ठेवून घेतलेले आहेत. नवे तांदूळ आणायचे, नवीन तांदूळ जे डिसेंबर महिन्यात येतात ना, ते नवीन तांदूळ आणायचे. त्याला छान शिजू द्यायचं. मी व्हिडिओ मोठा केलेला नाही, तुम्हाला कंटाळा येईल बघून म्हणून फास्ट 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 दाखवलेला आहे. पण हा करायला स्वयंपाक आईनं मध्ये गूळसुद्धा टाकून घेतलेला आहे छानपैकी. तर तुम्ही बघू शकता, आम्हाला हा स्वयंपाक करायला संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्रीचे 11 वाजलेले होते स्वयंपाक करायला. खूप वेळ लागते शिजायला, कोणताही पेशन्स ठेवून स्वयंपाक करावा लागतो, का तर ते स्वयंपाक तेव्हाच चांगलं होते. आईनं इथं बघू शकता छान शिजवून घेत आहे. आता तांदूळ शिजल्याच्या नंतरही आज आईनं गूळ टाकून घेतलेला आहे. बघू शकता कलर किती सुंदर गुळाचा मधून येत आहे. आता ही आहे सुंठ सोप पावडर आहे, ती टाकून घ्यायची. शकता इथं आईनं ही काही साधन आहे, काजू बदाम सगळे बारीक वाटून घेतलेले आहेत. म्हटलं तर दाताला यावं, कुणी वडीलधारी माणसं खाऊ शकावं म्हणून करतायत. पण गावाकडे काही काजू बदाम घालत नाहीत, पण आईनं सगळं काही घातलेलं आहे. आपणच खाणार आहोत, त्यामुळे तूप सगळं सुंठ सोप घाला म्हटलं तर त्याची चव खूप भारी येते. चिमूटभर मीठ टाकायचं म्हटलं तर त्याची चव खिरीला खूप छान येते. आणि ही खीर इतकी भारी झाली होती की नाही, खूपच भारी. तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीनं नवीन तांदळाची खीर करून बघा, आणि ती बघा किती भारी दिसते, एकदम छान. ही सुद्धा रटरट शिजून घ्यायची गावाकडल्या पद्धतीनं, बिलकुल इटणार नाही. ही आता 4 दिवस झाली तरी इटणार नाही खीर तुमची. तुम्ही बघू शकता खूप छान होती ही खीर. असं छान हुबारून हुबारून आई काम करत होती. आणि इकडे आता भज्जी झालेली आहे, आपली खीर झालेली आहे. देवाजवळ दिवा अजूनही चलत आहे. तर आता आई आंबील करून घेणार आहे. ही बघा ज्वारीचं पीठ इकडे पाण्याला आदण ठेवलेलं आहे. त्याच आदण ठेवलेल्या पाण्यातून 1 मग पाणी आई ज्वारीच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे. गरम पाण्यानंच. हे काय आई आंबू लावलेलं नाही, काही नाही, का तर तोंड हातपाय सुजतात म्हणून खात नाहीत आंबू लावलेली आंबील. ही बघा तवाच्या तवा पीठ असं कालवून घेतलेलं आहे आईनं. आता ह्या पिठामध्ये दही टाकून घेते आहे. म्हणजे तरी पीठ, ज्वारीचं पीठ आणि पाणी, गरम पाणी घेऊन जे आपण हाटून घेतलेलं आहे ना, त्याच्यामध्ये हे दही टाकून घ्यायचं. ते सुद्धा मस्त मिसळून घ्यायचं. कोणी ताक घालतात, पण ताकापेक्षा दही घाला, खूप छान होते. आणि ही अद्रक लसणची कोथिंबीरची पेस्ट आहे ना, तेही त्याच्यातच टाकून घ्या. आणि आता ह्याला छान हे मिक्स करू नका, का तर तुम्हाला मी सांगते, हे मिक्स केलात ना तर काहीच नाही, मग तुम्हाला चवच येणार नाही. जशी आंबलीची चव लागते ना तशी. ही तर आमच्या घरामध्ये आठवड्यातून 2 वेळेस तर नक्की आंबील होते, पण ह्या सणाला आंबील लागते म्हणून हे करायचे. आता इथं पाण्याला मस्त आदण आलेलं आहे. आई आता ही आंबील त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे. म्हणजे तर एकदम आदण आलेल्या पाण्यात ओतलं ना तरच आंबलीची गाठी होणार नाहीत. तसं काय होतात, गाठी गाठी गोळे गोळे होतात. आता ही ओतून घेते बघा आई. अशा प्रकारे जपून करा. सोबतीला कुणीतरी धरायला करा, पण आईला काय करणार, आईला एकटीच करावं लागलेलं आणि मला मोबाईल धरायला लागलेलं. अशा प्रकारे मला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा होता. आपली परंपरा आहे, ही सगळ्यांनी बघावी. आणि आता मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. खूप छान. आमची परंपरा कशी आहे बघा तुम्ही. तुमच्याकडे अशाच पद्धतीनं करतात का येळवशीला स्वयंपाक, तेही सांगा. खूप छान पद्धतीने आईनं खूप कष्ट खाऊन हा स्वयंपाक केलेला आहे, आणि व्हिडिओसुद्धा खूप कष्टानं बनवलेला आहे. नक्की सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि छानपैकी एक गोड गोड कमेंट लिहा आईसाठी. तर नक्की बघा आईची अवस्था काय झालेली आहे. पूर्ण परेशान काम करून करून. तिची तब्येत ठीक नव्हती तरीही तिने स्वयंपाकाला मागे हटली नाही. म्हणली मी स्वयंपाक करणार ते करणार. मग केलेलंच आहे, बघू शकता. त्या दिवशी रात्रीला आम्ही भाकरी केले नाहीत, का तर करतात त्या दिवशी रात्री भाकरी, पण दुसऱ्या दिवशी जेवायला येणार होते आमची आजी, त्यांना दाताला येणार नाही म्हणून आईनं काय केलं, उशीर पण झालेला होता म्हणून आईनं दुसऱ्या दिवशी सकाळी भाकरी करून घेऊया म्हणल्या. सगळं काम झाल्याच्या नंतर आमचं सकाळ सकाळ लवकर लवकर उठून कामं करून घेतली. दुसरा दिवस होता शुक्रवार, वैभव लक्ष्मी मातेचा 5वा शुक्रवार होता आमचा उपास. त्यामुळे आंघोळ्या करून पोती वाचून घेतली, सगळं काही करून घेऊन आईनं इथं बघा आता सध्या पहिल्यांदा निवद करून घेत आहे. म्हणजे छोटे छोटे रोडगे करून घेत आहे, जे देवाला आता सगळे देव निवद करावं लागते, सगळ्या देवांना निवद दाखवावं लागते. आमच्या गल्लीतले, आमच्या कॉलनीतले, गावातले निवद जसं दाखवतो तसंच गावातले हे घरातले पण दाखवतो. हे बघा इथं पीठ दळून आणलेलं दाखवत होती आई. इतकं मस्त हे ज्वारीचं पीठ एवढं चिकट होतं का नाही सांगू नका, तितकं चिकट दळून दिलेलं होतं त्या गिरणीवाल्यांनी. खूप छान होतं पीठ, असं पांढरं पेड्यासारखं. आणि आमच्या ज्वारीला बिलकुल पावसाच्याच पाण्यावर पिकवलेली असते, बोरच्या पाण्याची नसते. तर हे बघा आईनं निवद बघा कसं कंटाळासुद्धा आला नाही आईला. इतके 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 निवद केलेले आहेत. मग मोठे मोठे भाकरी, इतके सगळे निवद केलेले होते आईनं. बघा आई भाकरीसुद्धा करून घेतली. इकडं मी पोती वाचून घेतलेली आहे. आता फक्त आरती करायची होती, नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची. ही बघा आईनं म्हणली मीच करते आज भाकरी, मोठ्या मोठ्या करून घेते म्हणून. आई मागे हटत नाही भाकरी करायला सुद्धा. हे बघा बघू शकता किती मस्त मोठे मोठे पांढरे शिपट भाकरी झालेले आहेत. झाल्यात का नाही मग नक्की सांगा. मस्तपैकी एकदम छान.
तर अशी भाकरी करून घेऊन मग आजी आल्याच्यानंतर आम्ही आरामनं जेवून घेतलेला आहे. वेळवशीचा स्वयंपाक तोही काही जणांना आवडते, काही जणांना आवडत नाही, म्हणून मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही त्यांना. तर मग बघा भाकरी आई मला म्हणले, मी तुझी भाकर किती मोठी असते म्हणलं. तर आईने असं वीत लावून दाखवत होती की इतकी मोठी असते म्हणून. तर हे बघा इतके भाकरी करून घेतल्याच्यानंतर खूप काम राहते आणि मस्तपैकी आईच्या सगळ्या भाकरी फुगत होत्या. हे बघा इतक्या छान भाकरी झालेल्या होत्या आईच्या. आणि आम्ही सगळं केल्यानंतर तुम्हालाही हा स्वयंपाक सगळा आवडला का आणि तुम्ही असाच स्वयंपाक करता का नक्की सांगा. म्हणजे येळवशीचा स्वयंपाक म्हणलं तर खूप वेगळा वेगळा असतो. तर हे लातूरचा स्वयंपाक आणि आमचा येळवशीचा स्वयंपाक एकसारखाच राहतो का, तर तिकडे आणि इकडे एकसारखीच भजी करतात. तर या मग सगळेजण येळवशीला जेवायला. आता माझा येळवशीच्या नंतर 2 दिवसांनी व्हिडिओ येत आहे का, तर येळवशीच्या कामामध्येच खूप वेळ गेला आमचा, त्यामुळे मला घालायला जरा उशीर झाला. तब्येतही ठीक नव्हती. ही बघा आईनं भाकरी केल्याच्या नंतर दाखवत होती. आता मग आम्ही आरती करून घेतो. तर बघू शकता इथं आरतीसुद्धा आमची झालेली आहे. आईनं आरती सगळ्या घरांमध्ये दाखवून घेतलेली आहे. मग पुन्हा आपण आरती घेऊया. हे बघा असं इतकं ऊन आलेलं होतं. मस्त आम्हाला थंडीच्या दिवसातही मस्त ऊन येते, गरम बसून जेवायला छान वाटते. तर हे बघा इकडं निवेद सगळं दाखवून घेतलेलं आहे. नैवेद्य आरती झालेली आहे. आरतीसुद्धा इथं ठेवून आई पूजा ते करून घेतलेली आहे. हे बघा स्वयंपाकाचं एवढंसं किचन, त्याच्यामध्ये इतके मोठे मोठे पातेले, खूप सारा पसारा आणि वैभवलक्ष्मीचा शुक्रवार सगळंच त्याच्यामध्ये साजरं करायचं. असंच खूप घाई होते, तरी करतोच सगळं तुमच्यासाठी. मी व्हिडिओसुद्धा बनवते. तर कसं वाटली मग पूजा, नैवेद्य, स्वयंपाक. तर इथं बघू शकता भज्जी दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे, त्यामुळे ही भज्जी अशी दिसते. पूजा करून घेतलेली आहे पातेल्याची, आंबील आणि इथं आहे खीर. बघू शकता किती सुंदर एकदम छान. आणि इथं आहेत भाकरी. सगळं काही स्वयंपाक असं करून घेतलेलं आहे. आणि इथं दूध तापत आहे आणि इकडं थोडंसं कोणी खाईल म्हणून तांदूळ शिजवायला ठेवले होते. बाहेर अंगणामध्ये सुद्धा आईनं असं छान 5 मुटके, 5 पांडवं, 1 द्रौपदी म्हणून असं छान नैवेद्य दाखवून घे. व्हिडिओ आवडला तर नक्की बघा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.